आज ना आपण थालीपीठ किंवा धपाटे बनवणार आहोत, पण नेहमीच्या भाजणीच्या पिठापासून किंवा मिक्स पिठापासून नाही, तर आज आपण पोह्यापासून थालीपीठ बनवणार आहोत. नमस्कार, वीणा वर्ल्डमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत. आज आपण ना थालीपीठ ना पोह्यापासून बनवणार आहोत. त्याच्यासाठी मी 1 वाटी पोहे घेतलेले आहेत. ते स्वच्छ असे मी 3 ते 4 पाण्याने स्वच्छ धुवून घेते आहे. असं हाताने चोळून घेतल्यामुळे ना त्याच्यावर जी पावडर वगैरे काही असेल ते स्वच्छ निघून जातं. असं मी 2-3 पाण्याने स्वच्छ असे धुवून घेतलेले आहेत हे पोहे. आणि त्याच्यानंतर सगळं पाणी काढून ना आपण असंच झाकण ठेवून एक अर्धा तास किंवा 15 मिनटं जरी ठेवलं ना छान भिजतात पोहे. 15 ते 20 मिनटासाठी आपण हे झाकण ठेवून देणार आहोत. आता हे सर्व पाणी काढून घेतलेलं आहे आणि मी अर्धा तासासाठी हे झाकून ठेवलेलं. लगेच भिजले जातात हे पोहे. तोपर्यंत आता मी हे कोथिंबिरीच्या काड्या घेतलेल्या आहेत आणि त्याच्यामध्ये 4 ते 5 मिरच्या आणि 7-8 लसणाच्या पाकळ्या, 1 आल्याचा तुकडा आणि हे जिरं हे टाकून ना आपण हे मिक्सरला छान असं वाटून घेणार आहोत. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही लाल चटणी टाकली तरीही काहीच हरकत नाही. आता मी एक पॅन घेतलेला आहे, त्याच्यामध्ये ना हे पोहे घेऊया आपण काढून. हे पहा छान चुरले जातात, त्याचा लगदा बनतो आहे. म्हणजे असंच आपण हाताने चुरून घेऊया. आता मी अगदी 2 ते 3 चमचे नाश्त्याचे जो असतो ना तेवढं पाणी टाकून घेतलेलं आहे आणि हे छान हाताने असं हे याचं ना असा लगदा किंवा पीठ मळून घेतलेलं आहे. आता याच्यामध्ये आपण ना हे 1 वाटी गव्हाचं पीठ आहे आणि हे 1 वाटी बेसन पीठ आहे आणि हे 1 वाटी स्वच्छ धुवून बारीक कापून घेतलेली कोथिंबीर, कांदा, तुम्ही तुमच्या आवडीनुसार याच्यात भाज्याही टाकू शकता, कोणती जी आवडत असेल ती. त्याच्यानंतर धने जिरे पावडर. मी पोहे मोठ्या वाटीने घेतलेले आहेत, त्याच्यापेक्षा छोटी वाटी एक माझ्याकडे, त्याने मी हे पीठं घेतलेले आहेत मोजून. म्हणजेच ज्या वाटीने पोहे घेतले आहेत त्या वाटीने अर्धी वाटी मी हे पीठ घेतलेले आहेत. आता हिंग टाकलेलं होतं, त्याच्यानंतर लाल चटणी, चवीनुसार मीठ आणि हे तीळ टाकून घेतलेले आहेत. आपण हिरवी मिरची पण टाकून घेणार आहोत, त्याच्यामुळे चटणी आपण आपल्याला जसं हवं तिखट तसंच टाकून घ्यायचं आहे. आता मी हे हिरवी मिरचीची पेस्ट टाकून घेतलेली आहे. हिरवी मिरचीपेक्षा जास्त त्याच्यात कोथिंबिरीचे देठच होते, त्यामुळे ती काही खूप जास्त तिखट नाही आहे. अगोदर आपण ना हे पोह्याचा जो ओलावा आहे त्याच्यामध्येच आपण हे मळून घेणार आहोत आणि लागलं तर मग आपण थोडंसं पाणी वरून घेऊन हे मळून घेणार आहोत. हे पहा आता पाणी लागतंच आहे, हे आपण छान असं हे मळून घेणार आहोत. खूप सैलसर असं हे मळायचं नाही आहे. हे पहा आता आपण छान असं हे मळून घेऊया. तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल आणि अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर अशाच नवनवीन साध्या सोप्या रेसिपी पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेचच सबस्क्राईब करा. आता हे आपलं पीठ छान मळून झालेलं आहे आणि मी ना 1 चमचा तेल घेतलेला आहे. तेल लावून आपण छान असं अजून मळून घेणार आहोत. हे पीठ भिजत ठेवायलाची गरज नाही आहे, कारण मग नंतर याला पाणी सुटू शकतं, त्याच्यामुळे काही गरज नाही आहे. आणि आता मी हे एक कॉटनचा कपडा घेतलेला आहे. थोडंसं अगदी थोडंसं पाणी 1-1.5 चमचा नाश्त्याचा जो आहे की नाही तेवढंसं मारून घ्यायचं आहे. थोडंसं ओलसर बनवून घ्यायचा आहे तो कपडा. आणि आपल्याला थालीपीठ किंवा थालीपीठ जेवढे बनवायचे आहेत छोटे मोठे त्यानुसार आता मी हे उंडावर तोडून घेते आहे. आणि असं हाताला चिकटलं ना तर थोडंसं पाण्यात हात आपण बुडवून घ्यायचा आहे आणि मग हे थालीपीठ असं हे थापून घ्यायचं आहे. मी थोडंसं पाणी लावून घेते आहे हाताला आणि आपण हे छान असं हे कपड्यावरती थापून घेणार आहोत. डायरेक्ट आपण तव्यावर किंवा पॅनवर जरी लावून घेतलं ना हे थालीपीठ तरीही चालतं, पण मी असंच लावून घेते, कारण आता स्टार्टिंगला ना तवा थंडच असतो आणि आपण लावून मग नंतर तवावरती ठेवलं ना गॅसवरती तरीही चालू शकतं. आणि जाड पातळ जसं आपल्याला हवं आहे ना तसंही आपण छान या कपड्यावरती थापून घेणार आहोत. आता मी गॅस ऑन केलेला आहे आणि तवा तापत ठेवलेला आहे. तवा मीडियम असा गरम झालेला आहे. आता आपण तेल टाकून घेणार आहोत आणि कपडा आहे ना तर तो दोन्ही बाजूला पकडायचा आणि तव्यावर ना पलटा टाकून घ्यायचा आहे, किंवा हातावरच घेतलेलं आहे पहिलं मी हे थालीपीठ. हातावर लगेच येतं. हे पहा मी हातावर घेतलेलं आहे आणि असं हे तव्यावर आपण सोडून घेणार आहोत. आणि आपण जे आता छिद्र पाडून घेतलेले आहेत ना ह्या थालीपीठाला त्याच्यामध्ये आपण हे तेल सोडवायचं आहे आणि बाजूनी पण सोडून घ्यायचं आहे. ही थालीपीठ आहेत ना खमंग आणि खुसखुशीत इतकी छान होतात ना, खूप छान होतात. आमच्याकडे सर्वांना आवडतात.
तुम्ही दहीसोबत खाऊ शकता किंवा मुगाच्या उसळीसोबत खाऊ शकता किंवा अशीच खाल्ली ना तरीही छान लागतात. अगोदर आपण झाकण ठेवायचं आहे जेणेकरून ती छान वाफेवरती ना छान शिजलं जाईल आणि त्याच्यानंतर ना किंवा भाजलं जाईल. आता हे आपल्याला पलटं करून घ्यायचं आहे. नंतर ना आपण नाही झाकण ठेवलं ना तरीही चालेल, पण पहिल्यांदा ना थोडंसं झाकण अगदी 1-2 मिनटं 1 ते 1.5 मिनटासाठी झाकण ठेवायचं आहे आणि गॅस मीडियम ठेवायचा. म्हणजे छान जर जाडसर असेल ना तर छान भाजलं जातं आतपर्यंत खरपूस खमंग. आणि उलटल्यानंतर आपण हे बाजूने तेल सोडून घ्यायचं आहे आणि छान उलटून पलटून असं हे छान खरपूस भाजून घ्यायचं आहे. पण या बाजूने थोडंसं कच्चं आहे अजून. आता आपण हे छान दोन्ही बाजूनी भाजून घेणार आहोत. हे पहा छान भाजलेलं आहे. आता आपण दुसरं थालीपीठ मी थापून घेतलेलं आहे त्या कपड्यावरतीच तुम्ही पाहू शकता. असं दोन्ही बाजूला पकडायचं आणि आता यावेळी सुटत नाही ना मग त्यावेळी ना आपण असं हे बाजूने पाणी सोडायचं थोडंसं कपड्यावरती ना की मग लगेच सुटलं जातं थालीपीठ. हे पहा तुम्ही पाहू शकता असं लगेच सुटलं जातं. किंवा तुम्ही मग ॲल्युमिनियम फॉईल असतो की नाही त्याच्यावर थापून सोडलं ना तरीही चालतील. सगळे मी अशाच प्रकारे या कपड्यावरतीच थापून घेतलेले आहेत आणि नंतर असं हे तव्यावर सोडलेले आहेत. जर याच्यात आपण ज्वारीचं पीठ टाकलं ना तर इतकं चिकटत नाहीत. आपण ज्वारीचं पीठ वापरलेलं नाही, गव्हाचं पीठ आहे ना त्याच्यामुळे थोडंसं ना चिकटतं ते कपड्याला. तर आपण असं वरून पाणी टाकायचं आणि लगेच सोडवून घ्यायचं ते कपड्यापासून. 1 मिनटासाठी झाकण ठेवायचं, नंतर झाकण काढून ना आपण हे पलटवून घ्यायचं आहे आणि खालच्या बाजूने पण आपण हे तेल सोडून घेणार आहोत. मी मिक्स पिठाची पण थालीपीठं बनवून दाखवलेली आहेत. तुम्ही रेसिपी सर्च करू शकता वीणा वर्ल्ड या चॅनलवरती. आता या बाजूने पण आपण छान पलटवून घेऊया आणि उलटून पलटून छान आपण चारी बाजूनी सर्व बाजूनी आपण छान असं हे थालीपीठ भाजून घेणार आहोत. खूप छान लागतात, खमंग आणि खुसखुशीत तयार होतात. तुम्ही नाश्त्यासाठी करू शकता किंवा रात्रीच्या जेवणासाठीही तुम्ही ही थालीपीठं करू शकता. तर अशाच प्रकारे मी आता ही सर्व थालीपीठं बनवून घेते. हे पहा खूप छान आणि खमंग खुसखुशीत अशी ही थालीपीठं तयार झालेली आहेत. तुम्ही पाहू शकता आणि कलर पण खूप छान आलेला आहे. कुरकुरीत खमंग अशी थालीपीठं लागतात. गरम गरम तर खूप छान लागतात. असंच खाल्ली ना तरीही चालतं. हे पहा आणि जेव्हा आपण ते थालीपीठं असं हाताने थापतो ना त्यावेळी खूप छान हाताचं त्याच्यावरती बोटं वगैरे उमटतात. तर एकदम छान अशी ही थालीपीठं लागतात. तुम्ही नक्कीच करून पहा. तुम्ही असं बटर लावू शकता त्याच्यावरती किंवा दह्यासोबत खाऊ शकता किंवा मुगाच्या उसळीसोबतही खाऊ शकता किंवा अशीचही खाऊ शकतात. आणि भाजताना तुम्हाला तेल, बटर, तूप काही लावायचे त्याच्यासोबत तुम्ही ते लावून भाजू शकता. हे पहा खूप छान अशी ही आपली थालीपीठं तयार झालेली आहेत. तुम्ही नक्की करून पहा आणि कशी झाली आहेत ते पण कमेंट करून सांगा. बघा मस्त छान अशी ही खमंग थालीपीठ दिसत आहेत. तर चला भेटूया पुन्हा एकदा अशाच एका नवीन रेसिपीसोबत. रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद.